देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलाय। या निर्णयाचं सर्व स्तरातनं कौतुक केलं जातंय। मात्र दुसरीकडे जातनिहाय जनगणनेवरून राजकीय घमासानही रंगलेलं आहे। आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचं काँग्रेसनं म्हटलं, तर भाजपनं यावरून काँग्रेसवरच हल्लाबोल केलाय। पाहूया। केंद्रातील मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी याची माहिती दिली। सरकारच्या राजकीय विषयावरील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने जातनिहाय जनगणनेचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। त्यानुसार आगामी जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना केली जाणार आहे। जातियों की गणना एक सर्वे के स्थान पर मूल जनगणना में ही सम्मिलित होनी चाहिए। इससे यह सुनिश्चित होगा कि समाज आर्थिक और सामाजिक दृष्टि से मजबूत होगा और देश की प्रगति भी निर्बाध चलती रहेगी। आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी स्वागत केलं। मात्र यासाठी केंद्राने निधीची तरतूद करावी, तसंच जातनिहाय जनगणनेच्या तारखा केंद्र सरकारने जाहीर कराव्यात, अशी मागणीही या निमित्तानं राहुल गांधींनी केली आहे। सेंसस को डिले किया है और अपोज किया था। हम इसको वेलकम करते हैं। ये हमारा विजन है, इन्होंने अडॉप्ट किया, बहुत अच्छा। मगर हम चाहते हैं कि हमें डेट्स बताई जाएं, किस दिन तक ये सेंसस होगा। बजट में इसका पैसा आना चाहिए, अभी बजट में पैसा नहीं है। और फिर जो डेवलपमेंटल विजन है वो हमारे सामने प्रेजेंट होना चाहिए। तर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय। यावेळी फडणवीस यांनी काँग्रेसवरही टीकास्त्र डागलंय। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। जातीय जनगणनेचा निर्णय हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे। भारतामध्ये 1931 नंतर पहिल्यांदा जातीय जनगणना होते आहे। यापूर्वी मनमोहन सिंगांच्या सरकारने जातीय जनगणना आम्ही करणार अशा प्रकारचा निर्णय केला, पण त्यांच्याच मंत्रिमंडळात विरोध झाल्यामुळे त्याला SECC मध्ये त्यांनी कन्वर्ट केलं आणि जनगणनेच्या ऐवजी ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून सर्वे केला आणि त्याचे आकडे कधीच प्रकाशित झाले नाहीत। देवेंद्र फडणवीस नक्कीच राजकारणात आहेत ना, त्यांनी राजकारण सोडलेलं आहे। त्यांचं काय आकलन, वाचन, चिंतन गेल्या 10 वर्षापासून राहुल गांधी सातत्यानं जातीय गणनेची मागणी करतात। सातत्यानं त्यांची पार्लमेंट मधली भाषणं बघा, जाहीर सभातली भाषणं बघा, यांच्या कानात काय बोळे भरलेत का? आणि प्रश्न असा आहे, आणि भारतीय जनता पक्षाची पार्लमेंट मधली भाषणं बघा, जातीय गणनेला कोणी विरोध केलाय हे पार्लमेंट मधला रेकॉर्ड तुम्हाला सांगतो। तर बिहार निवडणुकांसाठी केंद्र सरकारने ही घोषणा केली नसेल अशी अपेक्षा आहे, असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला टोला लगावलाय। तर 50% अट काढून टाकावी आणि लवकरात लवकर जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। त्यांची जेवढी संख्या भारी किंवा त्यांची तेवढी हिस्सेदारी या भूमिकेतून ही भूमिका सातत्यानं आम्ही मांडलेली आहे। आज मात्र ती घोषणा झाल्यामुळे निश्चितच आम्हाला आनंद आहे आणि आम्ही स्वागतही करतो। पण ही घोषणा एवढा विरोध सत्ताधाऱ्यांनी केल्यानंतर अचानक हा निर्णय घेण्याचं कारण काय, तर कधी शंका येते, त्यामुळेच आमच्या शंकेचं निरसनही होईल अशी आमची अपेक्षा आहे। हे शंका कुठली, तर उद्या बिहारच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकापुरती घोषणा नसावी। प्रभावात येणं हे महत्त्वाचं आहे आणि सर्वांना प्रभावात घेणं हे महत्त्वाचं आहे, आणि ते होत नसल्यामुळे हा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा होता। आता निर्णयाची घोषणा झाली, याच्या पुढे जाण्याची अधिक आवश्यकता आहे। आता लवकरात लवकर ही जनगणना संपन्न झाली पाहिजे आणि ती संपन्न झाल्यानंतर त्याच्या आधारावर पुन्हा एकदा
आरक्षणाची संरचना ही निर्माण झाली पाहिजे आणि त्याकरिता 50%ची जी मुदत आहे, जी अट आहे, जी कमाल मर्यादा आहे, ती हटवल्या गेली पाहिजे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटारडेपणा केला, कधीही 1948 पासून विचार केला नाही. 65 वर्ष सरकार चालवले. राहुल गांधींनी हा विचार केला पाहिजे की 65 वर्ष सरकार चालवल्यानंतर तुमच्या मनात का आलं नाही. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून जनतेचं लक्ष वळवण्यासाठी जातनिहाय जनगणनेची घोषणा केंद्र सरकारनं केल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. अचानकपणे मागणी होती याच्याबद्दल दुमत नाही, पण अचानकपणे आम्ही कॅबिनेट बैठक घेऊन जातनिहाय जनगणना मान्य केली असं ज्या ठिकाणी म्हटलं जात आहे, मी याला कुठेतरी असं मानतोय की जम्मू आणि काश्मीर पहलगामामध्ये जे झालेल्या घटना आहेत त्याला डिफ्यूज करण्यासाठी केलेली ही घोषणा आहे. देशात जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी देशभरातून मागील अनेक वर्षांपासून सुरू होती. काँग्रेसनं सुद्धा ही मागणी आग्रहाने केली होती. आता मोदी सरकारने याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे समाजातील मागास घटकांना न्याय मिळणार आहे. मात्र त्याआधीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.